नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी पोहे करतोय. खूप चविष्ट तयार होतात. त्यासाठी इथं जाड पोहे घेतले 2 कप. पोहे करताना नेहमी जाडच पोहे वापरावे, म्हणजे पोहे छान मऊसूत आणि मोकळे होतात. हे स्वच्छ धुवून घेतले आणि ते भिजेपर्यंत आपण पोह्याची तयारी करूयात. त्यासाठी एक कांदा हा चिरून घेऊयात. या प्रकारे 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. लवंगी मिरच्या आहेत या. त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण एवढ्या पोह्यासाठी या मिरचीचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. या पद्धतीने बारीक करून घेतल्या. आता कढईत तेल घेऊ. 2 चमचे जिरे मोहरी ते तापेपर्यंत याच्यात हळद आणि मीठ घालूयात. हिंगामुळे पोह्याची चव खूप छान लागते आणि खमंग असे तयार होतात. थोडेसे शेंगदाणे हे छान खरपूस फ्राय होऊ देऊयात, म्हणजे क्रंची लागतात खाताना. आता कांदा याच्यामध्ये बारीक चिरलेला हा सुद्धा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. सतत ढवळत राहायचं, म्हणजे एकसारखा कलर येतो. मिरच्या आता हे सगळं छान फ्राय होऊ द्यायचं. फ्राय होत असताना सतत ढवळत राहायचं, म्हणजे एकसारखा कलर सगळीकडे येतो. मस्त असं होत नाही की कुठं कांदा कच्चा राहिला किंवा मिरच्या तळल्या गेल्या नाही. त्याच्यामुळे सतत ढवळणं गरजेचं आहे. आता भिजून तयार असलेले पोहे त्याच्यावरच आपण हळद मीठ घातलेलं आहे. हे छान सगळीकडे मिक्स करून घेऊयात. कलरसुद्धा छान येतो. या पद्धतीने सगळीकडे मिरचीची चव लागते. आता वरून 1 चमचा तेल, चिमूटभर साखर आणि स्वच्छ धुवून बारीक केलेली कोथिंबीर हे घेऊयात. हे सुद्धा छान मिक्स करून घेऊयात. वरून तेल याच्यासाठी की चव खूप छान लागते आणि तोंड असे कोरडे होत नाही. पोहे छान मऊसूत ओलसर असे तयार होतात. मस्त स्टीम येतील. ते मिक्स करेपर्यंतच तयार आहेत आपले स्वादिष्ट पोहे. वरून कोथिंबीर छान चव लागते आणि लिंबाची फोड मस्त. आहा, नक्की करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.